बातमी आहे छगन भुजबळ यांनी दिलेल्या प्रत्युत्तराची। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक अध्यक्ष आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय। माणिकराव कोकाटे हे बाहेरून आले असंही भुजबळ म्हणालेत। पक्षाने काय लाड केले ते मी आणि माझा पक्ष बघून घेऊ अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली। माणिकराव कोकाटेंच्या टीकेला छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। पक्षाकडून छगन भुजबळांचे पुष्कळ लाड करण्यात आले अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली होती आणि त्यावरती आता भुजबळ यांनी हे उत्तर दिले। ज्यांना जिथं जायचंय तिथं जाऊ शकतील, ते काय अडचण नाही। त्यांना केंद्रात जायचं तर अरे त्यांना विचारा त्यांना काय आवडेल ते। मला मी कसं काय सांगू त्यांना काय आवडतं? हा प्रश्न त्यांना विचारलेला योग्य राहील। नाही, माझे नेते अजितदादा पवार आहेत। माझे नेते अजितदादा पवार आहे आणि माझे नेते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे। थोडं माझे नेते दुसरं कोण नाही। पक्ष दुर्लक्ष करतोय त्यांच्या मागणीकडे? नाही, असं काही नाही। पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील? लाड किती लाड करायचे मला सांगा तुम्ही। पुष्कळ लाड केले पक्षाने। भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत अशी चर्चा त्यांनी। तो त्यांचा निर्णय आहे, त्यांना योग्य वाटतं तो निर्णय ते घेऊ शकतात। माणिकराव कोकाटेंना मला सांगायचं आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे, पवार साहेबांबरोबरचा। कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत। आता ते मला काय सांगणार की आता मी संस्थापक अध्यक्ष, मी सगळा काय, तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले, किती केले, काय केले ते माझ्या पक्षाने मी पाहून घेईन। अरे तुम्ही काल आलात, तुम्ही काय, तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे राव? एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी या संदर्भामध्ये फार टीका टिप्पणी करू नये। त्यांचं काय मत असेल तर त्यांनी पक्षाकडे खासगीमध्ये मांडावं। प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे। मी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांची या विषयावरती चर्चा चालू आहे, म्हणून इतरांनी या विषयावरती भाष्य करण्यापेक्षा आम्हाला हा प्रश्न मार्गी लावायचा आहे। त्याच्यामुळे ठीक आहे, माणिकराव जे बोलले असतील, माणिकरावांना मी पण फोन करून विचारेन त्यांच्या काय भावना आहेत। खाजगीरित्या निश्चित त्या बाबतीमध्ये बोलाव्यात। यापुढे जाहीररित्या कोणी या विषयावरती मत प्रकट करू नये।